शहर व जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. नदी व नाल्यांचे पूर ओसरले. पूर कालावधीत आलेला गाळ व घाण या घरांमध्ये व रस्त्यांवर साचून राहिला. गाळांनी भरलेली ही घरे व रस्ते दुर्गंधीनं माखले गेले. या घाणीतून होणाऱ्या साथीच्या आजाराची भीती नागरिकांमध्ये वाढली आहे. सध्या डेंगी, टायफॉइड आणि अतिसाराचे आजार वाढण्याची शक्यता आहे. शहरात 26 डेंग्यूचे रुग्ण तर टायफॉइड सदृश 8 रुग्ण विविध दवाखान्यांमध्ये दाखल झालेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून जंतुनाशक फवारणी आणि घरोघरी कंटेनर तपासणी केली जाते. मात्र साचलेले पाणी व ओलसर वातावरणामुळे डासांची उत्पत्ती वाढली असून नागरिकांमध्ये आरोग्यविषयक चिंतेचं वातावरण आहे. साचलेल्या पाण्यात वाढणाऱ्या डासांमुळे डेंग्यू, डासांमुळे होणारा मलेरियाचा संसर्ग, दूषित पाण्यामुळे होणारा टायफॉइड, अतिसार, निमोनिया आदी साथींच्या आजारांची वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेनं शहरातील सर्वच खासगी दवाखान्यांच्या साथीच्या आजारांच्या रुग्णांची माहिती देण्याबाबतचे आदेश काढले आहेत. यामध्ये प्रामुख्यानं डेंगी, टायफॉइड, मलेरिया, अतिसार, चिकनगुनिया, निमोनिया आदी आजारांची माहिती देण्याबाबत आदेशात नमूद केले आहे. शासकीय असो की खासगी या कोणत्याही एका दवाखान्यामध्ये एकच आजाराचे 10 पेक्षा अधिक रुग्ण जर दाखल झाले असेल तर तो आजार साथीच्या आजारांमध्ये समावेश केला जातो. सध्या शहरातील विविध दवाखान्यांमध्ये डेंगीच्या 26 रुग्णांवर, चिकनगुनियाचे 4 आणि टायफॉइडचे 8 रुग्ण असे यांच्यावर उपचार चालू आहेत. सध्या हे आजार वाढत असल्याचं दिसून येत आहे. ताप, थकवा, घाम येणे, डोकेदुखी, अंगदुखी, थंडी वाजून येणे, डोळ्यांमागे वेदना, त्वचेवर पुरळ, जुलाब, उलट्या, पोटदुखी आदी लक्षणे ही साथीच्या आजाराची असतात. त्यामुळे नागरिकांनी आजार अंगावर न काढता तातडीनं वैद्यकीय उपचार करावे असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय.